मेहता का उल्टा चष्मा. काय झालं अब्दुल भाऊ? अरे रीटा दीदी, रीटा दीदी कसे आहात तुम्ही सगळे? हाय रीटा दीदी. हो रीटा आलीये. अरे रीटा, हो रीटा सकाळी सकाळी गोकुळधाम मध्ये कॅमेरा आणि माईक घेऊन आली आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी सनसनाटी बातमी असेल. हा हो उद्या 10वीचा रिझल्ट येणार आहे. ब्रेकिंग न्यूज तर आहे ही. 10वीचा रिझल्ट येतो ही ब्रेकिंग न्यूज नाहीये. रिझल्टच्या नंतर जे होईल ती ब्रेकिंग न्यूज असेल. उद्या 10वीचा रिझल्ट येणार आहे ना, तर मी विचार केला की इथे येऊन टप्पू सेना आणि त्यांच्या पालकांचा इंटरव्ह्यू घ्यावा. अच्छा उफ, आणि त्याचबरोबर मला टप्पू सेनेला निकालाच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी पण सांगायच्या आहेत. हो मग आता सगळ्याच पालकांना बोलूया. जा 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 बाळा बोला. हा. आई पप्पा आई आई काय रे बाळा? आई पप्पा रीटा दीदी आल्यात. उद्या 10वीचा निकाल आहे ना, म्हणून आमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले आहेत. बघा, आम्हा सगळ्यांच्या तणावाचा सरळ लिव प्रक्षेपण. कोणाची तपलीक तर कोणाची कमाई. मित्रांनो, एकीकडे उष्णतेचा पारा झपाट्याने उंची गाठतोय आणि दुसरीकडे इयत्ता 10वीच्या निकालाबद्दल इकडचं वातावरणही तापलं आहे. तर हो, जसं की आपल्याला माहितच आहे की 9 तारखेला इयत्ता 10वीचे निकाल येणार आहेत. तर त्यासाठी आम्ही इकडे गोकुळधाम सोसायटीमध्ये आलो आहोत टप्पू सेनेशी गप्पा मारायला आणि त्यांच्या पालकांकडून जाणून घ्यायला की त्यांच्या भावना यावेळेस काय आहेत. तर या त्यांच्याशी बोलूया. गोगी, तू सांग, तू किती तणावाखाली आहेस? माझ्यावर तर अजिबात ताण नाहीये. मित्र एकदम मस्त आहे. अरे वा, दॅट्स द स्पिरिट. तर पाहिलं तुम्ही लोकांनी, याच प्रकारची हिंमत असायला हवी मुलांमध्ये आपल्या निकालाच्या बाबतीत. जसं गोगी जराही तणावाखाली नाहीये. पण तू तणावाखाली का नाहीयेस? कारण की माझा रिझल्ट आला ना. आला म्हणजे? नाही गोगी, निकाल तर 9 तारखेला येणार आहे. नाही, 9 तारखेला तर 10वीचा निकाल आहे ना रीटा. आणि हा तर 9वी मध्ये आहे. याचा तर रिझल्ट 8 तारखेलाच आलाय. अच्छा, तर गोगी अगोदरच सांगायला हवं होतंस तू. एक काम करा, हे सगळं काही डिलीट करून टाका आणि बाकीच्या मुलांचं रेकॉर्डिंग करा. गोगी, तू जरा बाजूला हो ना. बघितलं, आतापासून एकटं टाकलं ना तुम्ही सगळ्यांनी मला. अरे गोगी बाळा, रीटा तुझी मुलाखत पुढच्या वर्षी घेईलच. आता या वर्षी हे आहेत ना 10वी मध्ये, तर ह्यांची मुलाखत घेऊ दे तिला. रेडी? टप्पू, रिझल्ट खूपच टफ लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जितकी अपेक्षा आहे तेवढे टक्के मिळणार आहेत का तुम्हाला? टपूचे पप्पा, टप म्हणजे? टफ नाही, ठप. ते रीटाचा थोडा उच्चारांचा प्रॉब्लेम आहे ना. ठप ठप. रीटा, यावेळी 10वीचा रिझल्ट ठप का होणार आहे? आई ठप नाही, टफ टफ म्हणजे खूपच हार्ड. कठीण कठीण तपासणी होणार आहे यावेळेला. अरे नाही, इथे चुकीची गोष्ट आहे. रीटा, तू जरा माईक आणि टीव्हीच्या द्वारे जे लोक हे करतात ना, त्यांना थांबवायला सांगा. हे सगळं चुकीचं होतं, असं नका करू. आमच्या मुलांवर अन्याय होईल. मी उचल्या निकोलाचा अजिबात स्वीकार करणार नाही, सांगून ठेवते. दया वहिनी, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, पण जर तुम्हा लोकांना कठीण रिझल्ट लावायचाच होता तर अगोदरच सांगायचं होतं ना. आम्ही लोकांनी टपूला गेल्या वर्षी 10वीची परीक्षा द्यायला लावली असती. द्यायला लावलीस तू म्हणजे? दुकानातून मोबाईल खरेदी करून थोडंच द्यायचं. नाही तर काय. मिनिट, टप्पू, तुला काय वाटतं की तुझा रिझल्ट कसा लागणार आहे? रीटा दीदी, मी मेहनत तर खूप घेतली आहे, पण बघा, आमचा टप्पू रोज 7-8 तास अभ्यास करायचा आणि होळीच्या दिवशी सुद्धा टप्पू होळी खेळायला नाही आला. संपूर्ण दिवस अभ्यास करत होता. हो ना रीटा? आमचं पण तसंच आहे. यावेळी आमच्या गोलीने पण होळी नाही खेळली. 8-8, 9-9 तास अभ्यास केलाय माझ्या बाबूने. माय बेबी. तर पाहिलं तुम्ही लोकांनी की गोकुळधामच्या सोसायटीच्या मुलांनी 7 ते 9 तासांपर्यंत अभ्यास केलाय. पण आमच्या परीक्षणाच्या अनुसार मागच्या वेळेस ज्या मुलांनी 85% गुण कमावले होते, त्यांनी जवळपास 12 ते 14 तासांपर्यंत अभ्यास केला होता. तर काय 7 ते 9 तासांपर्यंतचा अभ्यास गोकुळधाम सोसायटीतील मुलांना चांगली टक्केवारी मिळवून देऊ शकेल? गोली, तू सांग, तुला कोणत्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घ्यायचंय? सायन्स. पण विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 90% तरी मिळायला हवेत. तुला खात्री आहे तुला 90% जास्त गुण मिळतील? हो आणणार. गोली 90% पेक्षा जास्त मिळवणार. बोल गोली, मिळवू शकशील? हो, पण जर सोपी तपासणी झाली तर. रीटा, ही खबर नक्की पक्की आहे ना की खूपच कठीण तपासणी होणार आहे यावेळेस? हो माधवी वहिनी, पक्की खबर आहे. पप्पा, जर मला कमी मार्क्स मिळाले तर मला सायन्स मध्ये ऍडमिशन कसं मिळेल?
बोली बाळा, स्वतःवर विश्वास ठेव. एका डॉक्टरने शेवटपर्यंत उमेद सोडायची नसते. होय बेबी, तुझा निकाल चांगलाच लागणार आहे. बरोबर आहे. बाळा तर या आता आपण बोलूया गोकुळधामचे शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांच्याशी. आणि मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी पण आहे. पण भिडे भाऊ, यावेळेस आम्ही गोकुळधाम सोसायटीच्या सेक्रेटरीशी बोलायला नाही आलो आहोत. आम्ही त्या शिक्षकाशी बोलायला आलो आहोत ज्याने गोकुळधामच्या मुलांना शिकवलं आहे. तर तुम्ही सांगा की तुम्हाला यावेळेस कसं वाटतंय, कारण रिझल्ट खूप कठीण लागणार आहे. निकाल काही लागो, पण आमची सोनू खूपच हुशार आहे, नाही का? हो. आणि नेहमी वर्गात पहिली येते, तर 10वीला तर तिला चांगले गुण मिळणारच आहे, नाही बरोबर का? आहे. चला तर आता बोलूया सोनूशी. सोनू, सगळ्यांचं म्हणणं आहे की तू अभ्यासात खूपच हुशार आहेस, पण यावेळेस महाराष्ट्र बोर्ड मधून 10 लाख पेक्षा जास्त मुलांनी परीक्षा दिल्यात. तुला काय वाटतं की तू मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकशील? माझे सगळे पेपर्स तर खूप चांगले गेलेत, पण सोनू, पण काय आहे? पण का? ते रीटाताईने सांगितलं ना की यावेळेस निकाल खूप कठीण लागणार आहेत, म्हणूनच मला थोडं टेन्शन आलंय. कठीण असो वा सोपा असो, परीक्षेमध्ये सिलेबसच्या बाहेरचं तर काही आलं नव्हतं ना. नाही. हा, तर मग घाबरायचं कशाला? हा, घाबरायचं ना. कणखर आहे माझी मुलगी. हा, भिडे मास्तर मुलं आहेत, भीती तर वाटणारच ना. अरे आमच्यासारख्या मोठ्यांना भीती वाटते तर मुलांना तर भीती वाटणारच ना. आणि वरून काही ते त्या पेपर तपासणाऱ्यांचा काही भरोसा नाही ना. म्हणजे काय? समज की ते पेपर तपासण्याच्या अगोदर त्याचं बायको बरोबर भांडण झालं, तर बायकोवर तर तो राग काढू नाही शकत, तर सगळा राग पेपरवरच काढणार ना. नाही जेठालाल, असं काही नसतं. 10वीचे पेपर तपासणं फार जबाबदारीचं काम असतं आणि प्रत्येक शिक्षक पूर्ण विचार करूनच पेपर तपासतो. आणि गरजेचं नाही की पेपर तपासणारा पुरुषच असेल, स्त्री पण असू शकते. अरे वा, जर लेडीजने चेक केले तर मग काही ताणच नाही. का? स्त्रीचे जर आपल्या पतीबरोबर भांडण झाले तर ती तर आपला सगळा राग नवऱ्यावर काढूनच टाकते. मग काय एकदम मस्त हलक्या फुलक्या मनस्थितीत पेपर तपासतील तर चांगलेच गुण देतील. मी तर म्हणतो सरकारने कायदाच बनवायला पाहिजे की 10वीचे पेपर महिला शिक्षिकेनेच तपासावेत. काय असं काही होत नाहीये जेठालाल. एक मिनिट, तुम्ही विषय कुठून कुठे घेऊन चाललाय? चला मुद्द्याच्या गोष्टीवर येऊया. काय तुम्ही लोकांनी विचार केलाय की तुम्हा सगळ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे? हो, MK गांधी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कारण तिथे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स तिन्ही स्ट्रीम्स आहेत, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र शिकू शकू. हो बरोबर आहे. पण MK गांधी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी कट ऑफ लिस्ट खूप हाय असते. जसं की मागच्या वर्षी सायन्स साठी 92% होते, कॉमर्स साठी 89% होते आणि आर्ट्स साठी तर 84% होते. मी आशा करते की तुम्हा सगळ्यांना असे चांगले गुण मिळावेत. जेठाजी, तर तुमचा मुलगा टप्पू याला त्याच्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळाला तर अरे तर आम्ही लोक आंदोलन करू. नेहमी सोपा रिझल्ट लावतात आणि आमच्या मुलांच्या वेळेलाच एकदम कठीण निकाल. नाही 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 नाही, हा सरळ अन्याय आहे, चुकीची गोष्ट आहे ही. नाही. एकदम गडबड थँक्यू. नाही नाही, ती गोष्ट तर बघितलं तुम्ही लोकांनी, ही होती एका आईची प्रतिक्रिया. त्याचबरोबर आपण सगळ्यांनी पाहिल्या गोकुळधामच्या त्या सगळ्या पालकांच्या प्रतिक्रिया ज्यांच्या मुलांचा उद्या 10वीचा निकाल लागणार आहे. आणि याच बरोबर इथेच संपते आमची 10वीच्या निकालाबाबतची चर्चा. आता उद्या लागेल 10वीचा निकाल, तर गरमी आहे 40 डिग्री आणि वरून 10वीच्या वर्गाचा निकाल. किती मुलं होतील पास आणि किती मुलं होतील नापास? किती मुलं आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करू शकतील आणि कुणाला मिळेल आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश? आणि किती जणांना आपल्या स्वप्नांशी तडजोड करावी लागेल? या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळत राहील कल तकवर. कुठेही जाऊ नका, बघत रहा रीटा रिपोर्टर सोबत कॅमेरामॅन अनिल विरानी. कट कर रे. टप्पू सिन्हा, आता मी निघते हा. आणि तुमच्या निकालासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू रीटा दीदी. बाय बाय. कमाल आहे, या रिटाने इथे सकाळी सकाळी येऊन सगळ्यांचं टेन्शन वाढवलं. हो बरोबर आहे. खरंच तसं पण भिडे, या MK गांधी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी इतकी टक्केवारी का लागते? जेठालाल, MK गांधी कॉलेज खूपच चांगलं कॉलेज आहे. तिकडे शिकवण्याची पद्धत खूप छान आहे आणि तिथले शिक्षकही खूप चांगले आहेत. मला नाही वाटत तिकडचे शिक्षक चांगले आहेत. म्हणजे हा, 1 नंबरचे आळशी असतील तिकडचे शिक्षक. अय्यो, त्यासाठीच तर त्यांना जास्त टक्केवारीवाले विद्यार्थी हवेत ना, कारण की त्यांना शिकवण्याची झंझटच नाही. हुशार विद्यार्थी आपले आपणच अभ्यास करत असतात. अरे चांगले शिक्षक तर ते असतात जे कमी टक्केवारीवाल्या विद्यार्थ्यांना शिकून शिकून हुशार बनवतात.
नाही जेठालाल, अशी गोष्ट नाहीये. तिकडचे शिक्षक पण चांगलेच आहे. तर मग त्यांना जास्त टक्केवारीवाले विद्यार्थी का पाहिजेत? अरे मग काय कमी टक्केवारी ठेवायची? आणि समजा जर कमी टक्केवारी ठेवली आणि कमी टक्केवारीवाली मुलं तिकडे जात आहेत, तर मग जास्त टक्केवारीवाली मुलं कुठे जातील? कुठेही. कुठेहीचा काय अर्थ आहे? म्हणजे त्यांना तर कुठेही प्रवेश मिळून जाईल. आणि जर नाहीच मिळालं तर घरी बसून अभ्यास करू शकतात. खूपच हुशार असतात ना ते लोक तर. अरे काय बोलतोय हा गडा? झालाय वेडा. चल माधवी, चल. नाही अरे चल काय, अरे वेडा जा ना काय. दुकानात, जा ना बाबा, आधीच उशीर झालाय. टपूचे पप्पा तुम्हाला दुकानात नाही जायचं? अगं जाणार आहे बाई, चल लवकर चहा नाश्ता दे, उशीर होतोय. चल. हा, चला. हो चला हाती भाऊ. हा सगळं ठीक. हा. मी ना उगाच चल बाळा. चिंता चला बाळांनो. करते. तो ना चांगल्या मार्क्सने पास होईल. फ्रेंड्स, मला तर रिझल्टचं खूप टेन्शन आलंय. तुम्ही बसे टपूचे पप्पा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. या रिटाडीने तर ताण आणखी वाढवला. टप्पूला जर चांगले गुण नाही मिळाले तर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळणार. सुप बोले टपूचे पप्पा, सगळं चांगलंच होईल. हा आता बसा, तुमच्यासाठी मस्त चहा घेऊन येते. जरा पंखा चालू कर. पंखा चालूच आहे टपूचे पप्पा. बघा, पंखा चालू आहे पण काही फरकच पडत नाहीये. एक काम कर, पूर्ण वेग वाढव. अरे टपूचे पप्पा, पंखा फुल फास्ट आहे. अरे फोन आला. हॅलो, हाय. हा, कशी आहेस? हाय. हा, मी मस्त आहे. तू कशी आहे? ओहो, घामाने अगदी भिजलोय. चल शर्ट बदलूनच टाकतो. हाय, टपूचा 10वीचा रिझल्ट लागणार आहे. हा बरोबर ऐकलंस. हा, जास्त मार्क्स मिळाले ना तरच चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. हा, आणि तुला माहितीये यावेळेस तर खूपच कठीण रिझल्ट लागणार आहे. हा तेच तर. म्हणूनच तर खूप टेन्शन आलंय. ए आई, तो आपल्या शेजारचा भावेश भाऊ आहे ना, त्यांची मुलगी दृष्टी, ती पण 10वीतच होती ना, आणि गुजरातचा 10वीचा रिझल्ट लागलाय. ते दृष्टीला किती टक्के मिळाले? ओ, काय बोलतेस? इतके चांगले टक्के आहेत. कोणता उपाय? आई मला सांग ना. आई बघ ना, मला टप्पूसाठी असे चांगले गुण पाहिजेत. बोल ना, कुठला उपाय आहे? अरे आई, तू चिंता नको करूस. अरे करू ना आम्ही पण, तू सांग तर खरं. आई, इतकं कठीण उपाय. अरे पण आई, इतक्या गरमीमध्ये बिचारे टपूचे पप्पा स्वेटर कसे घालतील? अरे तू जरा ऐक, टपूच्या पप्पांना थंडीमध्ये जास्त थंडी लागते आणि गरमीच्या ऋतूमध्ये जास्त गरमी होत असते. आई, मी काय सांगते बघा, एक कुठला साधा सुद्धा उपाय? नाही आई, टपूच्या भविष्याचा प्रश्न आहे. टपूला चांगलेच गुण मिळायला हवेत. काय आई, मी टपूच्या पप्पांशी बोलून बघते ना. बाय. टपूच्या पप्पांशी इतक्या कठीण नवसाची गोष्ट कशी बोलू? अरे दया, काय झालं? चहा आण. हाय जेठाजी. बबिताजी, अरे या अय्यर भाऊ, या बसा. या. ओहो, सॉरी बबिताजी. सॉरी कशासाठी? ते इतकी गरमी आहे, तुम्हाला पण गरम होत असेल म्हणून सॉरी. तर तू सॉरी का बोलतोस जेठालाल? थंडीच्या ऋतूमध्ये थंडी, पावसाच्या ऋतूमध्ये पाऊस, तसंच गरमीच्या ऋतूमध्ये गरमच होतं ना. त्यात सॉरी काय बोलायचं? अरे तुम्ही लोक आमच्या घरी आला आहात आणि तुम्हाला इथे गरम होतंय तरी मी काहीच करू शकत नाहीये. तर या लाचारीमुळे मी तुम्हाला सॉरी बोलतोय. बघा ना, पंखा पण पूर्ण वेगात आहे तरी पण काही परिणामच नाहीये. यावर्षी जरा जास्तच गरमी वाढली आहे. ते तर प्रत्येक वर्षी सगळेच बोलतात की या वर्षी गरम जास्तच होत आहे. नाही अय्यर भाऊ, खरंच यावर्षी खूप जास्तच गरमी आहे. बबिताजी, आताच मी खाली गेलो होतो, घामा घूम झालो.
तर शर्ट बदलायला परत वरती यायला लागलं. बोला. ओके, मग तुम्ही दुकानात नाही जाणार? नाही जाणार आहे ना, बस आता निघतच होतो. बरंच झालं. काय ना चिठाजी, मला माझ्या भावाला एक मोबाईल गिफ्ट करायचा. अरे वा, मग या दुकानात या ना, मी तुम्हाला मोबाईलचे वेगवेगळे नमुने दाखवतो. जो पसंत पडेल तो घेऊन टाका. नाही जेठालाल, बबिताने मॉडेल पसंत केलेला आहे तर तिला हा मॉडेल पाहिजे. हा. अच्छा, हो ठीक आहे. ओ छान. जेठाजी, तुम्ही प्लीज आमच्यातर्फे या मोबाईलला गिफ्ट रॅप करून जरा आजच्याच कलकत्त्याला कुरिअर कराल का प्लीज? बबिताजी प्लीज, तुम्ही प्लीज नका बोलू. तुम्ही मला फक्त ऍड्रेस द्या, तुमचं काम होऊन जाईल. जेठालाल, मी लगेच तुला मोबाईल वरून ऍड्रेस मेसेज करतो. हो, ते चांगलं होईल. हा, अरे बबिताचे अय्यर भाऊ, तुम्ही दोघं कधी आलात? बसा बसा, मी तुमच्यासाठी चहा कॉफी घेऊन येते. अरे गरमीमध्ये चहा कॉफी कुठे पाजतेस? मँगो मिल्कशेक घेऊन ये. अरे नाही दयावहिनी, आम्ही आताच नाश्ता करून आलोय. ओके जेठाजी, तुम्ही प्लीज जरा तो मोबाईल आमच्यातर्फे प्लीज कुरिअर करून टाका. ओके, कारण की परवा त्याचा वाढदिवस आहे. अरे बबिताजी, दुकानात पोहोचतात सगळ्यात पहिलं काम मी हेच करेन. जेठालाल, मी तुला ऍड्रेस मेसेज केला. ठीक आहे. हा, ओके. आणि जेठालाल, मोबाईलचे पैसे? अय्यर भाऊ, केलीत ना छोटी गोष्ट. अरे पैसे कुठे पडणार आहेत? पहिलं मला कुरिअर तर पाठवू देत, त्यानंतर बघू ते. हो, पण त्या कुरिअरचे पैसे पण तू घे. हा, कुरिअरचे पैसे घेईन, मग त्या बॉक्सवर लपेटलेला जो कागद असतो त्याचे पैसे पण घेईन, चिकटपट्टीचे पैसे पण घेईन, सगळे पैसे मी घेईन. बबिताजी, काय हे समजावा अय्यर भाऊंना, काय बोलतायत ते? पैसे पैसे करतायत. अरे घरचीच गोष्ट आहे ना अय्यर भाऊ. ठीक आहे. आणखी बोला बबिताजी. आणखी काही नाही, आता आम्ही निघूया बबिता. ओके, थँक्यू सो मच जेठाजी. हॅव अ नाईस डे. बाय. थँक्यू. हा, थँक्यू. बेफिकीर राहा बबिताजी, तुमचं काम होऊन जाईल. हा, दे बाई दे, चहा दे. अरे नाही, इतक्या गरमीत तुम्ही चहा कुठे पिताय? मी तुमच्यासाठी मस्त थंड कैरीचं पन्हा घेऊन येते. अगं बाई, सकाळपासून चहा नाही प्यायलोय, चहा दे ना, चल तू. टपूचे पप्पा, तुम्ही टपूसाठी काय करू शकता? म्हणजे म्हणजे आपण टपूचे आई वडील आहोत. आई वडील आहोत म्हणून टप्पूला चांगले गुण मिळावेत, त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ना. त्यासाठी आपण काय करू शकतो? त्याने जे परीक्षेत लिहिलं असेल त्या हिशोबात त्याला गुण मिळतील. मानत असाल तर जर आपल्या काही करण्याने टप्पूला परीक्षेत चांगले गुण मिळणार असतील तर तुम्ही काय कराल? काही पण. हा, काही पण. प्रत्येक आई वडिलांसारखी माझी पण इच्छा आहे की माझा मुलगा चांगल्या गुणांनी पास व्हावा, चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळावा, शिकून सवरून खूप मोठा माणूस बनावा. वा टपूचे पप्पा, तुम्ही बोलता तर फारच छान, पण विषय जेव्हा काही काहीतरी करण्याचे तेव्हा तुम्ही जे बोललात ते तुम्ही करू शकाल? हा, का नाही? टप्पू आपला एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या भल्यासाठी मी काहीही करू शकतो. टपूचे पप्पा विचार करा, नंतर तुम्ही मागे नाही हटणार ना? अरे मागे का हटेन? जेठालाल चंपकलाल गडा कच्ची माडू आहे, आणि एक कच्ची माडू जेव्हा एकदा शब्द देतो ना, मग कधीच मागे हटत नाही. विचार करा टपूचे पप्पा, परीक्षा थोडी कठीण आहे. परीक्षा? ते मी एक नवस केलाय. काय नवस केला आहेस तू? ते जोपर्यंत टप्पूचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला दिवस रात्र स्वेटर घालावं लागेल. काय? टपूचे पप्पा, काय झालं तुम्हाला? अरे काय झालं? अशा जीव घेण्यात तप्त जाणणाऱ्या गरमीमध्ये स्वेटर, ते पण दिवस रात्र. अरे असा खतरनाक नवस तुझ्या डोक्यात आला कुठून? नाही, आईची कल्पना. सॉरी दया, हा नवस मी पूर्ण नाही करू शकत. सॉरी. अरे काय नाही करू शकत टपूचे पप्पा, आताच तुम्ही म्हणाला होता ना कच्ची माणूस. एकदा शब्द दिला की मागे नाही होटत म्हणून. अरे देवा, हे काय नवीन लफडं लावलं माझ्या मागे?
स्वेटर घातला तर मला त्रास, नाही घातला तर दयाला त्रास. आता काय करू? तसं दुकानात तर एसी आहेच. रात्री झोपताना बेडरूम मध्ये पण एसी असेल. दुकानात येण्या जाण्यासाठी एसी टॅक्सी करत जाईन. हा, असा हा नवस मी आरामात पूर्ण करू शकेन. नो प्रॉब्लेम. तू पण काय लक्षात ठेवशील. जा, घालीन मी स्वेटर. अरे 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 टपूचे पप्पा, मी आता स्वेटर घेऊन आलेच हं. हे घ्या. तू हा स्वेटर तयारच ठेवला होतास? मला माहित होतं तुम्ही नवसासाठी नक्कीच हो म्हणाल. चला चला चला, पटकन घाला आता. आता शपथ घ्या की निकाल लागल्यानंतरच तुम्ही हा स्वेटर काढाल. ठीक आहे. मी जेठालाल चंपकलाल गडा ही शपथ घेतो की जोपर्यंत टप्पूचा निकाल नाही लागत, मी हा स्वेटर घालूनच राहीन. थँक्यू. आता तुम्ही या नवसाचे नियम जाणून घ्या. नियम? नियमाशिवाय नवस पूर्ण होतच नाही ना. कसले नियम? पहिला नियम. पहिला किती नियम आहेत? दोनच नियम आहेत. काय काय नियम आहेत? पहिला नियम हा आहे की तुम्ही पंख्याचा उपयोग करू शकता, पण एसीचा नाही. काय? सॉरी, मी हे नाही करू शकत बाबा. अरे नाही, टपूचे पप्पा. अरे तुम्ही शपथ घेतलीये, तुम्ही स्वेटर नाही काढू शकत. अरे जर तुम्ही स्वेटर काढला आणि टप्पूला कमी मार्क्स मिळाले तर? अरे मग हा स्वेटर तू घाल. टपूचे पप्पा, माझी काही हरकत नाहीये. मी तर असे 10 स्वेटर घालू शकते माझ्या टप्पू बाळासाठी. पण आईने खूपच विचार करून हा नवस तुम्हाला करायला सांगितलाय. विचार करून? ए बा, मी तर अख्खा दिवस घरातच राहते ना. मला तर उन्हातून कुठेच येणं जाणं करायचं नसतं. त्यामुळे हा नवस माझ्यासाठी तर खूपच सोपा होऊन जाईल. पण तुम्ही नवस करून स्वेटर घालून उन्हातून येणं जाणं कराल तर तुमच्या परिश्रमांमुळे नवसाचे फळ आणखी चांगलं मिळेल. अरे देवा. दुसरा नियम. अरे डोंगरा एवढा आहे, एकच नियम काही कमी आहे जो हा दुसरा नियम? चिंता नका करू, हा दुसरा नियम खूप सोपा आहे. काय आहे? दुसरा नियम हा आहे की तुम्ही नवसाच्या बद्दल कोणालाच काहीही सांगू नाही शकत. अरे एवढ्या गर्मीमध्ये स्वेटर घालून बाहेर जाणार मी तर लोक तर विचारणारच ना की एवढ्या गर्मीमध्ये स्वेटर का घातला आहे. त्यासाठी सर हा नियम आहे. अरे तर नियम आहे, मग सगळे विचारतील तर काय उत्तर देऊ मी? कोणताही बहाणा सांगून टाका. अरे सगळ्यांच्या समोर काय बहाणा बनवून सांगणार? काय बनवणार बोल? सॉरी बाबा, मी हा नवस पूर्ण नाही करू शकत. सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. मला वाटलं होतं की तुम्ही टप्पूसाठी हा नवस नक्कीच पूर्ण करू शकाल. टप्पूला चांगले मार्क्स मिळतील. टप्पूला चांगले मार्क्स मिळाले तर चांगल्या कॉलेजमध्ये शिकण्याचं टप्पूचं स्वप्न पूर्ण होईल. पण तसं माझ्या टप्पूचं नसीब. अरे दया, जरा विचार कर, समजून घे. बाहेर 40 डिग्री तापमान आहे. अशा भारी गर्मीमध्ये 2 कठीण नियमांसोबत स्वेटर घालून राहणं म्हणजे काळ्या पाण्याच्या कारावासापेक्षा पण मोठी शिक्षा आहे. हा टपूचे पप्पा, मी समजू शकते. तुम्हाला थोडासा त्रास होणारच. तरी पण काहीतरी मिळवायला काहीतरी गमावं लागतं ना. तेव्हा पण बघा, स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देतच ना. आणि फक्त एकाच दिवसाचा प्रश्न आहे. तुमच्या एका दिवसाच्या त्रास काढण्याने टपूचे संपूर्ण भविष्य चांगलं होऊ शकतं. विचार करा टपूचे पप्पा, तुमचा एका दिवसाचा त्रास जास्त आहे की टप्पूचं पूर्ण भविष्य?
आतापर्यंत सुंदरने जेवढी बँड नव्हती वाजवली त्यापेक्षा जास्त या सासूबाईंनी एकाच वेळेला वचपा काढलाय. टपूचे पप्पा काय ठरवलं? जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. थँक्यू थँक्यू. हे माताजी, नवस पूर्ण करण्यासाठी टपूच्या पप्पांची मदत कर. मित्रांनो चला खेळूया. गोगी इथे रिझल्टचं टेन्शन आलंय आणि तुला खेळायची पडली. अरे रिझल्ट तर उद्या आहे ना, उद्या ताण घे. आज का ताण घेतोयस? अरे गोगे, तुला आमचं टेन्शन नाही कळत आहे. जर आम्हाला चांगले टक्के नाही मिळाले तर आम्हाला MK गांधी कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळणार. हो आम्ही सगळे एकाच कॉलेजला जाऊ की वेगवेगळ्या कॉलेजला जाऊ हे फक्त आमच्या निकालावर अवलंबून आहे. काय माहित आजचा दिवस आणि आजची रात्र कशी निघणार आहे. टप्पू ते सगळं सोड यार. तुला माहितीये मी जेव्हा चपाती पण घेतो ना त्यात मला मार्कशीट दिसते यार. तर गुण पण दिसत असतील. बोल बोल किती गुण मिळाले तुला? नाही गुण नाही दिसत, त्या अगोदरच मी चपाती खाऊन टाकतो. अरे मित्रांनो हे अर्ध टेन्शन तर मला गरमीमुळे होत आहे. चला ना मित्रांनो माझ्या घरी. हा चल चल. अरे मित्रांनो ते बघा. अरे तुझ्या पप्पांना काय झालंय? इतक्या गरमीत त्यांनी स्वेटर का घातलंय? काय माहित. गरमीमध्ये स्वेटर. पप्पा तुम्ही स्वेटर का घातलंय? तुझ्यासाठी. हा? माझ्यासाठी? हो तुझ्यासाठी. तुम्ही काय गंमत करताय टपूचे पप्पा? टपू बाळा, ते आज काय पप्पांना असंच स्वेटर घालावंसं वाटलं तर घातलं त्यांनी. जेठा अंकल गरमीमध्ये स्वेटर घालायचं मन झालं तुमचं? काही समजलं नाही. तुला काय करायचंय समजून बेटा? मी गरमीमध्ये स्वेटर घालू, थंडीमध्ये आईस्क्रीम खाऊ, तुला काय? नाही जेठा अंकल मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला त्रास होऊ शकतो ना. हो अंकल, तुम्ही हा स्वेटर काढून टाका. नाही काढू शकत बेटा. का पप्पा? मला थंडी वाजते. काय मस्करी करताय अंकल? तुम्हाला तर घाम येतोय. ते बेटा घाम येतोय पण माझं काय आहे ते फ्रीजच्या बाटली सारखं आहे. ते फ्रीज मधून आपण ती थंड पाण्याची बाटली बाहेर काढून थोडा वेळ ठेवतो ना, तर त्याच्यावर कसं तर घाम घाम आल्यासारखं होतं. बाटलीच्या आतमध्ये तर थंड पाणीच असतं पण बाहेर तो घाम घाम असतो ना. माझं पण त्या बाटली सारखंच आहे. आतून थंडी वाजते पण वर वर फक्त घाम घाम आला आहे. जेठा अंकल तुम्हाला थंडी पण वाजतेय, घाम पण आलाय, काही समजत नाहीये. तुला काय करायचंय समजून घेऊन बेटा? हो पप्पा, असं कसं होऊ शकतं? समजलं टप्पू, काहीतरी गोष्ट आहे पण जेठा अंकलला आपल्याला सांगायची नाहीये. कुठलीच गोष्ट नाहीये बेटा. ठीक आहे जेठा अंकल, मग नका सांगू. इतक्या गरमीमध्ये स्वेटर घालाल ना तर तुम्हाला घामोळ्या होतील. तुमची चिंता वाटते म्हणून बोलतोय मी. बेटा तू माझी चिंता नको करू. उद्या तुमचा रिझल्ट येणार आहे ना, त्याची चिंता कर. हा कोली बेटा, सारखे प्रश्न विचारून अंकलला त्रास नको देऊस. त्यांना जाऊ दे. त्यांना दुकानात जायला उशीर होतोय बेटा, त्यासाठी. चला चला मित्रांनो, बाय पप्पा. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. चला चला. सॉरी. जेठालाल ही सांबारवाली इटली जोपर्यंत 10 प्रश्न विचारत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला शांती लाभत नाही. काही हरकत नाही. बबिताजी तर नाही आहेत, अय्यर भाऊ एकटेच आहेत. अय्यर भाऊंना तर मी आरामात लपेट्यात घेईन. बबिताजी तुम्ही कुठून आलात? हं? कुठून आला तर म्हणजे आम्ही दोघं सोबतच आलो आहोत. जेठाजी, तुम्ही इतक्या गरमीमध्ये स्वेटर का घातलाय? हो हे घ्या.
आता बबिताजींना कसं लपेटू? तुम्ही ठीक आहात ना? नाही ठीक हो. तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हा ते थंडी लागते जरा जास्तच. काय बोलतोयस जेठालाल? थोड्या वेळापूर्वी आम्ही दोघं तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तू बोलत होतास की खूप गरम होतंय आणि आता तुला इतकी थंडी का लागते? शरीर आहे ना, शरीराचं काही नक्की थोडंच असतं. कधी गरमी वाटते, कधी थंडी लागते. चमत्कारिक मशीन बनवलं आहे त्या वरच्याने. काय करू शकतो. चला निघतो मी. अरे जेठालाल, तुझी तब्येत ठीक नाही आणि तू दुकानात जातो आहेस? हो, तुम्ही हातीभाऊंकडून तपासून घेतलं? नाही ते मी संध्याकाळी दुकानातून येईल ना तेव्हा करून घेईन. आता काय आहे, दिल्लीहून पार्टी आली आहे. ते आज एकाच दिवसासाठी आले आहेत तर त्यांना भेटणे जरुरीचे आहे म्हणून जातो आहे. ओके जेठालाल, इतका पैसा पैसा करू नकोस. तब्येत सांभाळणे गरजेचं आहे. तब्येतीवर पहिले लक्ष दे. हे बघा जेठाजी, तुम्ही प्लीज आधी हातीभाऊंकडे जा आणि तपासून घ्या. हो, तुम्ही पण ना. प्लीज जेठाजी. वाटतंय आता तुम्हाला खरं खरं सांगावंच लागेल. टपूचे पप्पा, तुम्हाला उशीर होतोय ना? हा ती गोष्ट खरं तर अशी आहे. टपूचे पप्पा. हा तू शांत राहा, शांत राहा. अय्यर भाऊ, मला ना टपूला एक प्रयोग दाखवायचा आहे. ते असतं ना ते काट्याने काटा काढायचा कसा, लोखंडाने लोखंड कापणे, तसंच गरमी कमी वाटते असा एक प्रयोग मला टपूला दाखवायचा आहे. हा एकदम इलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे. माझ्या समजण्याच्या तर पलीकडचा आहे. अय्यर भाऊ, दुनियेमध्ये जे काही प्रयोग झाले ते पहिल्यांदा लोकांच्या लक्षात आलेच नाहीत. पहिलं बघा ना, कोण मानू शकत होतं की असं उडणारं वाहन आपण बनवू शकतो. पण तुम्ही आज बघा, हजारो विमानं आकाशात उडाउडी करत आहेत. मग तुमचे कोणते सफरचंदवाले भाऊसाहेब न्यूटन, हा, त्यांनी जेव्हा एक गुरुत्वाकर्षण शोधले तेव्हा लोक पहिल्यांदा मानायला तयार नव्हती ना. पण आता सगळेच मानत आहेत की गुरुत्वाकर्षण आहे. तसंच आता भलेही तुमच्या लक्षात नाही येत आहे माझा प्रयोग, पण एक दिवशी येईल बघा. वा वा, सपास बुद्धिवंत. पण हा कसला प्रयोग आहे जेठालाल? हा आयुर्वेदिक देशी प्रयोग आहे अय्यर भाऊ. आयुर्वेदिक? अरे भाऊ, जर यशस्वी नाही झाला प्रयोग तर हा स्वेटर काढून फेकून देईन. हा कायमस्वरूपी स्वेटर शरीराला चिकटवलेला थोडाच आहे. हा बबिताजी, बरं, माझ्या समजुतीच्या बाहेरच आहे. तर का काही हरकत नाही बबिताजी, नंतर विस्तृतपणे तुम्हाला समजावतो. आता दुकानात निघतो. तो मोबाईल पण कुरिअर करायचा आहे ना. अरे हा, थँक्यू सो मच. अरे थँक्यू, मला काम दिलं तुम्ही. ओके, थँक्यू. बाय. हा. हास, माताजी. ओहो, एकही रिक्षा दिसत नाहीये. अरे देवा, कमीत कमी आज लवकर रिक्षा मिळावी इतकी तरी मेहरबानी करा ना प्लीज. अरे वा, थँक्यू देवा, पटकन रिक्षा पाठवलीत तुम्ही. वाह वाह. तुम्ही आणि मी एकदम एक सारखेच आहोत नाही. लगेच दुसऱ्याचं म्हणणं ऐकतो. आता मी दयाचं म्हणणं ऐकलं, स्वेटर घातला आणि तुम्ही पटकन माझ्यासाठी रिक्षा पाठवलीत. याला म्हणतात आपसातील ताळमेळ. हा, हे अरे रिक्षा. हा, हे तुमच्याशी बोलताना रिक्षा निघून गेली. दुसरी पाठवा. आणि आता रिक्षामध्ये बसल्यानंतरच गप्पा मारू. हा, पाठवा दुसरी. हे तो बघ काय चमत्कारिक आहे. गरमीमध्ये पण स्वेटर घालून फिरतोय. हा यार, एकदम मस्त आयटम आहे रे. हे चल, याच्यासोबत एक फोटो घेऊया. कशाला? अरे फेसबुक वर टाकूया, भरपूर लाईक्स मिळतील. चल. अंकल, हे स्वेटर कुठून घेतलं? मस्त आहे. हो अंकल, काय मस्त स्वेटर आहे.
तुमचा एक फोटो घेऊ हा सर, एक एक- प्लीज एक- प्लीज अंकल एक भाग, भाग, भाग. हा अंकल असं तसंच चल आता. काय देवा, मी तुम्हाला रिक्षा पाठवायला सांगितली, तुम्ही या नमुन्यांना पाठवलात. हे सगळं या स्वेटरमुळेच होत आहे. देवा, अंतःकरणापासून मी तुम्हाला विनंती करतोय, दया आणि सासूबाईंच्या मेंदूमध्ये जी नवसाचा विचार करण्याची शक्ती आहे ना, तिचा नाही नाट कर, एकदम काढून टाक प्लीज. आता रिक्षा येऊ देत, चटकन जरा. थँक्यू. चला भाऊ, अंधेरी. अरे इतक्या गरमीमध्ये हा माणूस स्वेटर घालून फिरतो. बहुतेक याचा वरचा माळा रिकामी आहे वाटतं. जर मी याला घेऊन गेलो तर उगाच माझ्यावर काहीतरी झंगाट याचं पकडचं. हे बघा भाऊ, मी वेडा नाहीये. ते काही घरगुती कारणांमुळे हे स्वेटर वापरावं लागलंय. हा चला, रिक्षा चालू करा आणि जरा जोरात पडवा. काय आहे, खूप गरम होते ना, जरा हवा लागेल तर बरं वाटेल. हा चला. जास्त गरम होतं तर मग स्वेटर काढून टाका ना. अरे नाही काढू शकत स्वेटर भाऊ, काढू शकत असतो तर घातलाच का असता. तू आपलं काम कर ना यार. तू रिक्षा चालव भाऊ, चल. उतर. मला नाही जायचंय, तुम्ही उतरा. चला उतरा. अरे बोललो ना तुम्ही उतरा, मला नाही जायचं. अरे अरे सॉरी सॉरी भाऊ, सॉरी. ते काय आहे, गरमी खूप आहे ना, तर नको तिथे पण हे डोकं गरम होत आहे भाऊ. सॉरी सॉरी. या आता, बसा बसा. मला जायचंच नाही ना भाऊ. उतर आता, उतर बस. अरे भाऊ सॉरी तर बोललो ना भाऊ. पाहिजे तर डबल भाडं घे ना तू, बस. गोष्ट भाड्याची नाही आहे. कोणाशी वार्ता करतो काय? सॉरी भाऊ, सॉरी. तुमच्यासारखी चांगली इंग्रजी बोलणारी माणसं अशी वार्ता करतील तर कसं चालेल? इंग्रजी. सॉरी, व्हेरी सॉरी. बस ये चल. नाही, सरळ आत नको जायला. आतमध्ये एसी चालू असेल. नवसाच्या नियमाप्रमाणे मी स्वेटर घालून एसी मध्ये नाही जाऊ शकत. काय करू? नटू काकांना सांगतो एसी बंद करून टाका. हा नाही, दरवाजा उघडला तर एसीच्या थंड हवेचा स्वेटरला स्पर्श होईल, तर नवस मोडला जाईल. नाही नाही, नवस पाळण्यात जराही काही चुकलं तर नवस अयशस्वी होईल आणि त्यासोबतच टपूही. काय करावे? नट्टू काका, बागा, नट्टू काका. अरे ऐकूच जात नाही या लोकांना. अरे इकडे तरी बघा, काय करताय आतमध्ये. एसी बंद करा. अरे उगाच इशारे का करतायत ते? हो चला ना बघूयात आपण. हे! अरे दरवाजा नको उघडू, एसी बंद कर. एसी बंद कर. अरे दरवाजा नाही उघडायचाय भाऊ. पहिले एसी बंद कर ना बाबा, समजतच नाही याला. अरे नट्टू काका, हे शेठजी दरवाजा उघडायला का देत नाहीयेत? बघा, शेठजींना कदाचित त्या बाजूने दरवाजा उघडायचा असेल. अच्छा, एक मिनिट, समजलो आम्ही. नाही, दरवाजा नको उघडू, एसी बंद कर. काहीच ऐकू येत नाहीये शेठजी. एक मिनिट. काय काय समजतच नाहीये आज असं का करतायत ते. हॅलो, गडा इलेक्ट्रॉनिक्स, नट्टू काका बोलतोय. अरे गडा इलेक्ट्रॉनिक्स, काय बोलताय? मी आहे. अरे शेठजी, तुम्ही फोन का करताय? अरे तुम्हा लोकांना समजतच. मी म्हणतोय एसी बंद करा. कशाला? अरे कशाला, कुठे नका करू, सांगितलं तेवढं करा. एसी बंद करा बाबा. आहा, बघा प्लीज एसी बंद कर. कशाला? अरे तू कशाला, कुठे, नंतर कर, पहिलं एसी बंद कर. शेठजींची आज्ञा आहे. जा कर. जातो.
बागा हं? हे स्वेटर माहित नाही. या इकडे या चला. शेठजी हे काय नवीनच आज? हं, शेठजी तुम्ही गरमीमध्ये स्वेटर का घातलंय हो? हा आम्ही तर बघून चक्रावलो. ते मला थंडी लागतंय बाबा. परंतु शेठजी तुम्ही तर गरमीने घामाघूम झालेले आहात. हो ते थंडीच्या मुळे. हं? ती घामाच्या रूपात बाहेर पडते आहे थंडी बाबा. काय? अरे भाऊ जास्त प्रश्न विचारू नका, आपलं आपलं काम करा बाबा. हा, चालेल. चल ये चल. बागा. अरे बागा हं? एक मिनिट. हे जो मोबाईल आहे याला गिफ्ट रॅप करून कुरिअर करायचा आहे. त्याचा पत्ता मी आता दुकानात येता येता मेसेज केलेला आहे. हो, हो, हो. तर तिकडे पाठवून दे जरा. हो ठीक आहे शेठजी. शेठजी पेमेंट पैसे मिळतील याचे आता माझ्या नावावर लिहून ठीक ठेवा. आहे शेठजी. बागा बॉय काय वाटतंय? शेठजींची तब्येत खरोखरच खराब आहे की काहीतरी गडबड आहे? नट्टू काका मला ना काहीतरी गडबडच वाटते. काय आहे? शेठजी सॉरी टू से यू पण एसी बंद केल्यामुळे गरम खूप होतं आणि गुदमरल्यासारखं सुद्धा वाटतं. इफ यू डोंट माइंड शेठजी दुकानाचा दरवाजा थोड्या वेळासाठी उघडूया. नाही नाही नट्टू काका जर आपण दरवाजा उघडा ठेवला तर धूळ आतमध्ये येईल ना. सगळ्या इलेक्ट्रॉनिकच्या सामानाचं नुकसान देखील होईल. अरे एक दिवस माझ्यासाठी पंख्याखाली नाही राहू शकत? घरी पण काय एसी मध्येच असता? घरी एसी कुठे आहे शेठजी? पगार वाढवाल तर आता एसी घेऊ. नेहमी पगार वाढवण्याचा बाबतीत विचार करा. आपला धंदा कसा वाढेल तो नका विचार करू. आणि हे भाऊसाहेब पण जेव्हापासून बावरीमध्ये पडलेत तेव्हापासून नवीन नवीन योजनांबाबत विचार करणंच सोडून दिलं आहे. योजनांच्या खात्यामध्ये जसं काही भलं मोठं कुलूपच लावून टाकलं आहे. नाही नाही शेठजी आज सकाळीच मला एक मस्त स्कीम सुचलेली आहे. अच्छा फारच छान. काय 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 बागा? उद्या टप्पूजींचा रिझल्ट आहे ना. हो मग शेठजी आज आपल्या दुकानात जे कोणी ग्राहक येतील त्यांना आपण उद्या बोलवूया आणि त्यांना सांगायचं आमच्या शेठजींचा मुलगा टप्पूजींचा उद्या SSC चा रिझल्ट आहे. तर त्यांना जितके पण टक्के मिळतील तितके टक्के आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ. याने आपला पण फायदा होईल आणि ग्राहकाचा सुद्धा फायदा होईल. कसा? शेठजी ग्राहकांना जास्तीत जास्त डिस्काउंट मिळावा म्हणून ते प्रार्थना करतील की टप्पूजींना SSC मध्ये जास्त टक्के मिळावेत. जर मानलं टप्पूला जास्तीत जास्त 90% मिळाले तर काय आपण ग्राहकांना 90% सूट देणार? नाही बापरे शेठजी ही तर गोष्ट माझ्या डोक्यातच नाही आली. या स्कीमवर ना मी पुन्हा काम करून तुम्हाला सांगतो. हा नाही नाही काही पण सांगायची गरज नाही भाऊ. आणि जे काम सोपवलंय ते पूर्ण कर. कस्टमर आला. तुम्ही एसी ठेवता का? हा हा आमच्या दुकानात सगळ्या टॉप कंपनीचे एसी मिळतील. हा तुम्ही स्वेटर का घातलाय? तो आमच्या इकडचा एसी एवढा पॉवरफुल आहे की आम्हाला दुकानात स्वेटर घालून राहायला लागतं. हा पण तुमचा एसी तर बंद आहे. ते काय की आम्हा सगळ्यांना थंडी वाजत होती ना त्यासाठी एसी बंद केला. हो कूल. मला सुद्धा हाच एसी हवा. अरे वा डिलिव्हरी कधीपर्यंत मिळेल? संध्याकाळपर्यंत मिळून जाईल. हा तुम्ही ऍडव्हान्स देऊन टाका मी लगेच बिल बनवून देतो. या या माझ्यासोबत. हो चला. वा शेठजी एकदम मस्त डोकं चालवलं तुम्ही. मी तर म्हणतो तुम्ही रोजच स्वेटर घालून यायला हवं इकडे. आता तू जातोयस की मी जाऊ? नाही नाही मी जातो हा शेठजी. आज संध्याकाळी मिळेल ना? हा मिळेल ना मिळेल ना. हो चालेल. शेठजी खूपच गरम होतंय. मगनला सांगून माझ्या टेबलाजवळ एक टेबल फॅन लावून घेऊ. हो त्याला सांगा एक टेबल फॅन इथे पण ठेवायला. थँक्यू थँक्यू शेठजी. बोल बोल माझी नवसाची राणी.
नवसाची राणी. हा नाहीतर काय, स्वयंपाकाची राणी तर तू आहेसच, कारण तुझ्यासारखा स्वयंपाक कोणी बनवूच नाही शकत. आणि आता तुझ्यासारखा नवस कोणी शोधू नाही शकत. त्यासाठी आजपासून आता तू नवसाची राणी पण झालीस. थँक्यू. पण ते या नवसाबद्दल तर माझ्या आईने मला सांगितलं होतं. आणि हा टपूचे पप्पा, तुम्ही सारखं सारखं ना नवस नवस असं जोराने बोलू नका. कशाला? अरे काय कशाला? तुमच्या नवसाबद्दल जर कोणाला काही कळलं ना तर तुमच्या सगळ्या केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल ना. अगं बाई, दुकानात कोणी नाहीये म्हणून बोललो. अच्छा, मग ठीक आहे. अरे हा टपूचे पप्पा, तुम्हाला सोसायटीतून निघाल्यावर किती अडचणी आल्या? लाखो करोडो. वाह माताजी, तुझे खूप खूप धन्यवाद. हा? काय बोलतेस तू? हो, नवस पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितकी विघ्न पार कराल, जितक्या अडचणींना सामोरे जाल, तितकाच आपल्या टपूचा रिझल्ट चांगला लागेल ना. बोल आणखी काही. बस, आणखी काही नाही माझ्या बुद्धिवंता. बस खंबीर राहा आणि हिंमत नका हारू. हो. खूप छान वाटतंय ना. अहो भाऊ, हाजी. 50चं एक रिचार्ज कुपन द्या ना. हा. अरे बागा, एक 50चा रिचार्ज कुपन दे. हो, देतो. हं. तुम्हाला एक गोष्ट विचारू का? हो. तुम्ही हे स्वेटर का घातलंय? असंच फॅशन. अशी कसली फॅशन? गरमीमध्ये स्वेटर? बाजारात आताच नवीन आली आहे ही फॅशन. कोणी काढली ही फॅशन? आहेत एक अहमदाबादचे नामवंत कलाकार. हे घे कुपन. हे घ्या, थँक्यू. हो, थँक्यू. IPL मध्ये जितके चौकार षटकार नाही मारत त्यापेक्षा जास्त तर लोकांनी मला स्वेटर बद्दल प्रश्न विचारलेत. हे देवा, आता जितके पण ग्राहक येतील ते मला स्वेटर बद्दल विचारणार नाही तसं काही कर. आता खरंच मी कंटाळून गेलो आहे. बाबा, हा नवस माझ्याकडून तुटायला नको. एसी ठेवता ना तुम्ही? हो हो, ठेवतो ना. आमच्या दुकानातला एसी एवढा पॉवरफुल आहे की आमच्या मालकांना स्वेटर घालावा लागतोय. अरे कशाला खोटं बोलताय भाऊ? तुमच्या दुकानात एवढं गरम होतंय की वाटतच नाही एसी आहे. नाही नाही, एसी आहे भाऊसाहेब, एसी आहे. मग चालू करून दाखवा. नाही, चालू नाही करू शकत. का? आहे काहीतरी किचकट मामला. बिघडलंय? नाही नाही, बिघडला नाहीये. तर मग चालू का नाही करत? वीज वाचवताय. एक एसी बंद करून 2-2 पंखे चालवाल तर बिल तर तेवढीच येणार ना. भाऊ, तुम्हाला एसी घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे? घ्यायचा आहे, पण इथला नाही. दुसरीकडून घेईन मी. अरे ऐका भाऊसाहेब. अरे भाऊ, मला वाटतंय जितके पण ग्राहक येतील मला या स्वेटर बद्दल विचारतच राहतील. मी एक काम करतो, मी गोडाऊन मध्ये जाऊन बसतो. तुम्ही लोक एसी चालू करून घ्या. आणि बघा, मगनला सांगून हे पंखे तिकडे गोडाऊन मध्ये जरा ठेवून घे. हो शेठजी. बस उद्या टप्पूचा रिझल्ट येताच माझी या स्वेटर पासून सुटका होऊन जाईल. रिझल्ट उद्याच लागेल ना? 3-4 दिवस पुढे मागे तर होणार नाही ना? बघा हा, मेहरबानी करून असा जुलूम नका करू. हा, काही करून रिझल्ट तर उद्याच लागू दे. अरे यार, या निकालाची वाट बघून बघून थकलो आता मी. रिझल्ट उद्या येणार आहे, पण ह्या तणावामुळे वेळच जात नाहीये. फ्रेंड्स, आयडिया फ्रेंड्स. काय? भिडे अंकल. हो, भिडे अंकल आपल्याला मदत करू शकतात. कसे? भिडे अंकल शिक्षक आहेत. त्यांची बोर्डाच्या शिक्षकांबरोबर ओळख असेलच ना? हो बरोबर आहे. आपण त्यांना सांगू शकतो ना आम्हाला अगोदरच रिझल्ट दाखवा म्हणून. हा, चला चला लवकर त्यांच्याकडे जाऊया. हो, चला. चला, चला, चला. चला 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 जाऊया. चहा प्यायचा नसतो तो बनवायला कशाला सांगता? प्यायचा आहे चहा मला. ठेव ठेव ठेव, मला प्यायचा आहे, प्यायचा आहे. हो हो, नक्की नक्की? नक्की. ही इस्त्री आता ठीक झालेलीच आहे. आता चहा पिणारच होतो मी. थांब थांब, हे बघ झाली ठीक. हा, लागला ना करंट?
जा ना दुकानात जाऊन रिपेअर करून आणा ना. माधवी, आता एवढ्याशा गोष्टीसाठी दुकानात जाण्याची काय गरज आहे? वायर थोडी लूज झाली असेल, ती मी आता ठीक करून टाकतो, त्यात काय एवढं? होऊन जाईल आता. तुमचं रिपेअर करणं म्हणजे डबल काम करणं. लक्षात आहे? मागच्या वेळेस तुम्ही मिक्सर बिघडलेला तो ठीक केला होता. हो, दुरुस्त केला होता मी. हं, छान ठीक केला होता. आज पण त्याला चालवते ना तर त्यातून भयंकर आवाज येतो. असं वाटतं मी मिक्सर नाही ट्रॅक्टर चालवतीये. तू इथे मांडी घालून का जेवायला बसलीस का? अगं मी करतो ना दुरुस्त हिला. तोपर्यंत तुला हवं तर तू चहा गरम करून आण ना. काय मला पाहिजे तर ठीक आहे, मी थंड चहा पितो. नक्की आता असू दे आणते. थँक्यू. भिडे अंकल भिडे अंकल. अरे टपूसे ना, काय झालं? काय काम आहे? सोनू तू बोल. अंकल तू बोल ना. अंकल तू बोलशील तर बोल ना. ए काय चाललंय बाबा? काय काम आहे? बोला ना. भिडे अंकल, आज रिझल्ट मिळू शकतो का? तुझी बोर्डात ओळख वगैरे आहे का? नाही नाही भिडे अंकल, बोर्ड मध्ये आमची कुठे ओळख आहे? बोर्डात तर तुमची ओळख असेल ना. नाही, कोण बोललं? हा? माझी काही ओळख नाहीये बाबा. भिडे अंकल, तुम्ही जरा विचार करा ना प्लीज. कुठून ना कुठून ओळख निघेलच. हे बघा मुलांनो, प्रत्येक काम त्याच्या त्याच्या वेळेनुसारच होतं. आता तुमच्याकडे वाट बघण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे आता उन्हातून इकडे तिकडे फिरणं बंद करा, कारण रिझल्ट नंतर ऍडमिशन साठी कॉलेजमध्ये फिरायचंच आहे नंतर. आता शांतपणे बसा. ठीक आहे भिडे अंकल, मग आम्ही इथेच बसतो. चल बस. बस बस. तुमची मग. अरे तुम्ही कधी आलात आणि खाली का बसलाय? वरती बसा ना. नाही नाही माधवी आंटी ठीक आहे इथे. नाश्ता आणू काही? नाही माधवी आंटी, मूड नाहीये. गोळ्या, तुला काय खायचंय? अहो तोच तर म्हणाला. गोळ्या, तू बोललास? परत बोल. भिडे अंकल, आज खाण्याचं मूड नाहीये. मी भाजी घेऊन येते. हा. हं तुम्ही सगळे बसा. हं बबिताची कुठे आहेत? त्यांच्या चुलत बहिणीच्या मुलीचा निकाल येणार आहे ना उद्या 10वीचा, त्या तिकडेच गेल्या आहेत. दयावहिनी, मला तोंडली नको आहेत. हे ह्यात घ्या. सॉरी. हा. अब सुनीता, ही तेंडली मला 5% दे ना, आणि ते टमाटर 0.5% दे. हं? हे काय बोलताय? जयावहिनी, सुनीच्या किलोच्या हिशोबाने भाजी देते, टक्क्यांच्या हिशोबाने नाही. हा. सॉरी, तुला समजलं ना सुनीता? हो समजलं. तुम्हाला काय झालंय? रोशन वहिनी, ज्यांच्या मुलांचा 10वीचा निकाल लागणार असेल त्यांना तर सगळीकडे टक्केच दिसतील ना आता. बरोबर बोलते माधवी वहिनी. या परीक्षेचा ताण तर होताच आधी, आणि आता रीटाने कडक तपासणीचं सांगून आणखीन ताण वाढवलं. अरे बापरे, यावेळी 10वीचा रिझल्ट कडक लागणार आहे. हो ना. अच्छा, तुला काय झालं सुनीता? माझ्या मुलीने पण यावर्षी 10वीचीच परीक्षा दिली आहे. अरे बापरे. अरे काळजी करू नको, तिचा पण रिझल्ट खूप चांगला येईल. टेन्शन तर येतच ना. तेच तर, थोडा ताण तर असतोच ना. बरोबर आहे. मुलांचा निकाल येणार असेल तर आई वडिलांना टेन्शन येणं साहजिकच आहे. आता हंसकडे एक पेशंट आले होते, मिस्टर राकेश. डॉक्टर, आज तुम्ही खूप काळजीत दिसताय. काय आहे राकेश भाऊ, की माझा मुलगा गोली आहे ना, त्याचा 10वीचा निकाल यायचा आहे आणि ऐकलंय की या वेळेला निकाल कठीण लागणार आहे, म्हणून जरा टेन्शन वाढलंय. काय? 10वीचा निकाल कठीण लागणार आहे? माझ्या मुलाचं काय होईल? अरे रिलॅक्स रिलॅक्स राकेश भाऊ, रिलॅक्स. तुम्ही टेन्शन नका घेऊ, नाही तर तुमचं बीपी आणखी वाढेल. अहो, टेन्शन कसं नाही येणार मला? आणि तसंही माझा मुलगा अभ्यासात खूप कमजोर आहे. तुम्ही म्हणताय की रिझल्ट खूप कठीण लागणार आहे. आता माहित नाही काय होणार आहे. राकेश भाऊ, तुमच्या टेन्शन घेण्याने काय होणार आहे? जो निकाल लागायचा तोच लागणार आहे ना. हे फक्त सांगण्यापुरतंच आहे. तुम्ही स्वतः सुद्धा किती काळजीत दिसताय. तुम्ही टेन्शन नका घेऊ, चांगला येईल रिझल्ट. टेन्शनमुळे मला काहीतरी होईल बघा. रिझल्ट येईपर्यंत मी इथेच थांबतो. आणि मग मोठ्या मुश्किलीने हंसने त्यांना घरी पाठवलं. बापरे बाप. मग बापरे. बिचारे, मला पण ताण येऊ लागलाय. माहिती नाही मुलांचा उद्या काय निकाल येणार आहे.
अरे जया वहिनी, मला पक्की खात्री आहे आपल्या गोकुळधाम सोसायटीच्या सगळ्या मुलांचा रिझल्ट एकदम उत्तम लागणार आहे. तसंच होऊ दे रे बाबा. बस तुमच्या तोंडात साखर पडव. आणि आज तर तशी पण इतकी गरमी आहे, जर तुम्ही लोक आणखीन टेन्शन घ्याल तर आणखीन डोक्याला ताप वाढेल. बरोबर आहे. तेही आहेच. हे माताजी, बिचारे टप्पूचे पप्पा जीव घेण्या गरमीमध्ये स्वेटर घालून गेलेत. त्यांचे काय हाल होत असतील.